नमस्कार मित्रांनो, मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कोकणातल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज पुन्हा एकदा एक नवा वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, हा आहे मे महिना आणि मे महिना भर उन्हाळ्याचा काळ. आपल्या इकडं अहमदनगर, बीड या भागामध्ये बघा उन्हाळ्यामध्ये पाण्याची इतकी टंचाई असते की टँकरची व्यवस्था करावी लागते. म्हणजे टँकरने पाणी आपल्याला येतं, आपल्या वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी येतं. आणि मित्रांनो, आता मी आहे कोकणातल्या नाद या गावात. आणि नाद हे जे गाव आहे, हे गाव बघा, इथं किती पाण्याची टंचाई. इथं सुद्धा हे बघा आहे की नाही पाण्याची टंचाई. मित्रांनो, मे महिना आहे आणि इथं नदी भरून वाहते आणि ही 12 नदी आहे. तुम्हाला मुद्दामून म्हणलं मी इथं पाण्याची टंचाई. आणि हे आहे कोकणचं सौंदर्य. किती मस्त आहे. नदी वाहते, त्यानंतर ही झाडी बघा, किती सुंदर परिसर आहे. किती निसर्ग भरभरून आहे ना कोकणातला. हे बघा, ही साईड बघा. तर मित्रांनो, नाद या गावामध्ये आलो होतो. ह्या साईडला इकडं गाव आहे नाद म्हणून, आणि ह्या साईडला इकडं शिरगाव आहे. तर मग मी ह्या ठिकाणी आलो होतो. तर या ठिकाणी जर निसर्ग छान वाटला तर थांबलो आणि मनाला बरं वाटलं. कारण आपल्या इकडं असं पाणी बघायला मिळत नाही. की तेवढी नदी भरून वाहते आणि खूप छान सुंदर असं वातावरण आहे. छान वाटलं. हा जो परिसर आहे, एकंदरीत काय होतं माहिती का, कोकणामध्ये कुठं बी जातो मी, कोकणामध्ये कुठं गेलं तर तुम्हाला निसर्ग भरभरून दिसेल. तर तुम्ही जर फिरण्याचा प्लॅनिंग करत असाल उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर कुठल्या सीझनमध्ये, तर कोकणामध्ये नक्की या. कोकणातला आनंद हा स्वर्गातला आनंद आहे. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इथला निसर्ग कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल आपल्या, तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. तर भेटूया मित्रांनो पुढं पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.